हमारे आबान लाइनमैन का काम अंजाम दे रहे, बहुत बेहतरीन। हाँ, उनको अभी ठंडा मिलने वाला है। ये चला मॅच आता सुरू करा बाबरा. आपल्यामुळे खूप उशीर झाला आहे. आयोजकांची सूचना आपल्याला वारंवार येते, तर कोऑपरेट करा. सतीश पाटील आणि समीर बाबा दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. साहिल आरावी साडी आरावी संघ सध्या समीर बाबाचा प्रचंड चांगला फॉर्म आहे आणि सतीश पाटीलचा सध्या गोल्डन बॅच आहे. भंडारी प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला होता. स्वतः कॅप्टन टीममध्ये रनर-आउटच्या मैदानामध्ये सतीश पाटील अर्थात श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या म्हणूनही त्याला ओळखलं जातं. अफवान पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी बाबरा संघाकडून. बाबरा संघ सध्या बॅट पॅचमध्ये एक चांगला संघ आहे, पण ऐन मोक्याच्या क्षणाला काहीतरी चला मॅच सर सुरू करा. मॅच थांबू नका प्लीज. पहा मध्ये ब्रेक किती गेला, आपला उशीर होतोय लक्षात घ्या मनसूर सर. आपली स्पर्धा फायनल आपल्याला 4 षटकांची व्हायला पाहिजे. समीर बाबा स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला सतीश पाटील. पहिलं षटक मनसूर भाई 5 बॉलचं ओव्हर. ओके आता मॅच सुरू होईल, कारण सर्व क्षेत्ररक्षक आलेत बाबरा संघाचे. पहिला बॉल अफवानचा समीर बाबासाठी चांगला स्ट्रोक आहे, पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. आउटफील्ड खराब होती, त्यामुळे इथे क्षेत्ररक्षकांना चकवले आणि सरळ चेंडू सीमा पार झालाय. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर
समीर बाबाचा चौकार पाहायला मिळाला. आरावीसाठी चांगली सुरुवात. समीर बाबाच्या बॅटमधून पहिल्या बॉलला चौकार आलाय. अर्थात एक सिंगल आला असता पण क्षेत्ररक्षकाच्या समोरून चेंडू. फटका चांगला आहे, गॅप चांगला आहे, जबरदस्त फटकेबाजी. धावा 4 मिळतील. हा चौकार पाहायला मिळतोय. समीर बाबा बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल यूट्यूबद्वारे. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हा रिप्ले आपण पाहतोय. ऑफसाईडला बाहेरचा चेंडू होता. जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरार भेदली. चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी. 2 बॉलला 2 चौकार. समीर बाबा पुढचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे दुर्बुद्धी सुचली. समीर बाबा खराब स्ट्रोक. सरळ बॅटनी धावा येत होत्या. इथे उलट्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न चुकीचा ठरला. समीर बाबा त्यालाही माहिती आहे की आपण केलेली चूक महागात पडते. समीर बाबा हाताला थोडीशी बोटाला दुखापत ही जाणवत आहेत का उलटा स्ट्रोक खेळण्याची चूक केली. जे समीर बाबाने आपण स्क्रीनवर पाहतोय. 3 बॉल 8. सुरुवात चांगली दिली होती आरावीला. समीर बाबा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हवर. 3 चेंडू 8. नि बॅटर अल्पेश कातळकर. ट्रम्प कार्ड ठरलं जातं प्रत्येक वेळेस साहिल आरावीसाठी. अफवान यश मिळवून दिलं त्यांनी. तिसऱ्याच बॉलवर समीर बाबाला परतीचा इशारा दिला. अल्पेश कातळकर सेकंडला आता पाहायला मिळत आहेत. आहा पहिल्याच बॉलवर अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा मानस. मनसुबा मात्र इथं कच्ची केला अफवांनी. चांगला चेंडू टाकून डॉट बॉल येतोय. मोठा स्ट्रोक खेळायचा होता अल्पेश कातळकरला. पहिल्याच बॉलवर मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस होता पण इथे डॉट बॉल. अफवान पुढचा बॉल. आणखीन एक त्याच प्रकारचा चेंडू. पहिल्या 2 बॉलला 2 चौकार आल्या. त्यानंतरचे हे 3 बॉल डॉट आले. षटक संपले. 5 बॉलचं षटक आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 8 धावा. साहिल आरावी वाटलं होतं हे 15-20 धावांचं षटक येईल कारण पहिल्या 2 बॉलला 8 आले होते. अल्पेश कातळकर शेवटचे 2 बॉल डॉट केले. चांगली गोलंदाजी अफवांनी. कमबॅक डिलिव्हरी कमबॅक राहिलं त्याचं. गोलंदाजीसाठी मोहित पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. मोहित पाटील पाबरा संघासाठी. मोहित पाटील सध्या याही खेळाडूची चर्चा आहे टेनिस क्रिकेट विश्वात. आम्ही मसला प्रीमियर लीग घेऊन येतोय. 10, 11, 12 मेला जय महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद आहे मोहित पाटीलकडे. 2 दिवसापूर्वीचं ऑक्शन आपण पाहिलं. अग्री समाज हॉल मसला दिघी रोडला. मोहित पाटील जय महाराष्ट्र संघ खामगावचं कर्णधारपद भूषावतील 10, 11, 12 मेला. त्याच्या आधी आपण एक स्पर्धा येतोय घेऊन. डे नाईट स्पर्धा 40+ स्पर्धा. मुसद्दिक इनामदार ग्राउंड सावर मसळामध्ये. डे नाईट मॅच 14 मेला ती मॅच असेल. ज्याचे प्रमुख आयोजक आसिफ दवनाक, नाना दिवेकर, फसी काळोके, इम्रान कादिरी, समी सोंडे, अकला काटेवाडी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा घेऊन येते. पुढचा बॉल मोहित. सतीशसाठी परफेक्ट यॉर्कर पहिल्याच बॉलवर. सतीचं स्वागत केलं या स्पर्धेत मोहित पाटीलनी. दोघे पाटील सध्या या बॉलवर पाटील की गाजवली ती मोहित पाटीलनी.
परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं. स्क्रीनवर आपण पाहू शकतो कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावले इथे. पॉईंट, कवर पॉईंट, मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल हा उजव्या अष्टीच्या बाहेर भरकडले जातात मोहित पाटील. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा तो मुख्य पंच आदिल यांचा. संघाची धावसंख्या 10, 1-10 सुरुवात पाहायला मिळते. अफवान चर्चा करतात मोहित बरोबर कशा प्रकारे अल्पेश कातळकर खेळतात हे जास्त माहिती आहे अफवान यांना. मोहित पाटील पुढचा बॉल अफवानसाठी. हा वेगवान होता चेंडू, बॅटची कडा घेतली, लोअर फुल टॉस, आतली कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात बॉल जाते. एक सिंगल. सिंगलनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. सतीश पाटील ऑन स्ट्राईक असतील. आता 1 बॉल 1 त्यांनी फेस केला होता मोहितचा यॉर्कर. आता यावेळेस मोहित कुठला बॉल टाकेल सतीश पाटीलसाठी. हे युद्ध, हे द्वंद्व चांगलं रंगणार आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेसही चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली, बॉल तिथेच विकेट किपरकडे रेंगाळला आहे. फैसल आहे तिथे. डॉट बॉल आलाय. मोहित पुढचा बॉल सतीशसाठी. वा, सुरेख गोलंदाजी. सज्जा जनाब, आपण आमच्या बाजूला नाही, आम्हाला वाटत नाही की बाबराचा मॅच चालू आहे. तर आपल्याला विनंती असेल आपण डगआउटमध्ये याल स्कोरिंगच्या इथे. रिकामी येऊ नका. पुढचा बॉल सतीश पाटीलसाठी. मोहित जबरदस्त गोलंदाजी करतायत. मोहित पाटील सतीश पाटीलसाठी. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. सतीश पाटीलला पूर्णपणे जखुंड डायरेक्ट हिट. नॉट आउटचा इशारा दिलाय पंचाने. जबरदस्त क्षेत्ररक्षण फैसलचं. पहा, जसं पाहिलं सतीश पाटील लेझी आहेत, डायरेक्ट हिट गेला. शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. 6 धावा षटकार. 5 बॉलचे षटक संपल मोहित पाटीलचं. दोन षटकानंतर 19 धावा. 5 बॉलचे षटक संपते. उमर गोलंदाजसाठी उमर पाप्रसंगाकडून. 19 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. पहिला बॉल या मॅच मधला. सतीश पाटील हाफ ट्रॅकर, त्याच्यावर तुटून पडले सतीश पाटील. पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. ही ताकद आहे सतीश पाटीलची. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावा. जे सतीश पाटील झुंजत होते धावांसाठी, कारण त्यावेळेस गोलंदाजी मोहित पाटीलची होती. जबरदस्त गोलंदाजी. सतीश पाटीलला शांत ठेवलं होतं त्यांनी. उमर जशी गोलंदाजीला आले, हाफ ट्रॅकर आला, शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी, त्याच्यावर सतीश पाटील तुटून पडले. पुढचा बॉल
डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून. धावसंख्या 26. उमर मागणे ठरतायत. सतीश पाटील सेकंडला. हाय चेंडू अफवांच्या डोक्याचा भरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आर पार सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. जसा षटकार गेला अफवान 7 गंतारे अर्थात पप्पू गोलंदाजच्या जवळ मार्गदर्शन करताना ऑप्शन होतं. अंगद कोथिंबिरे सरांचं ऑप्शन होतं पाभराकडे, पण ते उमरकडे गेले तिसऱ्या षटकात. मी म्हणे सतीश पाटील स्ट्राईकला होते तर अंगद यांच्याकडे जायला पाहिजे तो पाभराणी, कारण अंगदसुद्धा आतमध्ये खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतात, यॉर्कर टाकतात. पण यावेळेस उमरकडे गेले आणि इथे उमर आता मागे ठरतोय. 2 बॉल 13 दिले त्यांनी. संघाची धावसंख्या 32. यावेळेस चांगली गोलंदाजी उमरची. डॉट बॉल आलाय. वाईट सोडायच्या नादात सतीश पाटील प्ले अंगावर चेंडू खेळून बसलेत. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 32. उमर पुढचा बॉल सतीश पाटीलसाठी. पुन्हा एकदा फटका चांगला. गॅप प्रॉपर आहे. इथे चेंडू मिळणार नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकांपासून चेंडू फरार. 4 धावा चौकारांसाठी. धावसंख्या 36 धावा. चौकार पाहायला मिळाला. शेवटचा एक बॉल. उमर क्षेत्ररक्षणात बदल करतायत. पुढचा बॉल सतीश पाटीलसाठी. डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल. पुढचा बॉल हा टोएंडला लागलाय. फटका फसला होता, हवेत होता. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. एकच सिंगल इथं मिळेल. सिंगलनी धावसंख्या 38. तिसरेही षटक संपले. आपण या स्पर्धेत पाहिला तर हरिहरेश्वरनी 5 षटकात 100 धावांचा उच्चांक गाठला होता. फ्रीटचा बॉल. फ्री हिटचा फायदा उचलताना हार्दिक पांड्या श्रीवर्धनच्या आरावीसाठी सतीश पाटील ठोकतोय षटकार. जबरदस्त फलंदाजी ते पाहायला मिळते सतीश पाटीलची. 6 धावा. 6 धावांनी धावत संख्या आपण पाहाल 45. पुढचा बॉल. इथे बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे. फंबल होते क्षेत्ररक्षक. आउटफिट खराब आहे. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या 47. मागणी ठरतात अंगद. आपण म्हणत होतो की अंगद सरांना आणलं पाहिजे होतं, पण अंगद सरांनाही पहिल्याच बॉलवर षटकार 9च्या नंतर. त्यामुळे कदाचित चांगला टप्पा अंगद यांचा नाही आहे, त्यामुळे उमरला आणलं होतं तिसऱ्या षटकात. आणखीन एक विकेट. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील एका बॉलवर अर्धा डझन, म्हणजे षटकार. 6 धावा. अर्धशतकी पूर्ण होते साहिल आरावीचं. 53 धावा. जबरदस्त बॅटिंग. सतीश पाटील 12 बॉल 33 वर खेळतात. समीर बाबा 2 बॉलला 2 चौकार ठोकून तिसऱ्या बॉलवर बाद झाले होते.
सतीश पाटील 12 बॉल 33 275च्या स्ट्राईक रेटनी 4 षटकार 1 चौकार. पुढचा बॉल अंगद यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा फंबल होते. पुन्हा 2 धावा इथं घेतील सतीश पाटील वेगाने धावून. खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही जास्त काळ सतीशला स्ट्राईकवर आणताय तर तुम्हीच बाहेर कुऱ्हाड मारून घेताय. ती जितका टाइम स्ट्राईकला राहतील तितक्या धावा आरावीच्या झपाट्याने वाढतील. कारण सुरुवात केली होती सतीश पाटीलनी लोकल ट्रेनमधून सफर, पण आता बुलेट ट्रेनवर ते आरूढ झालेत. पुढचा बॉल. यावेळेस चांगली गोलंदाजी. दुसरी धाव इथे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट अल्पेश कातळकरची. एकच धाव होती. स्ट्राईक एंडला फेकला असता सतीश पाटील नक्की बाद झाले असते. तेच फैसल सांगताना. ह्या 2 धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या 57-58 धावांचं लक्ष असेल पाबरा संघाला. ही शेवटची सिंगलची डबल कन्व्हर्ट केली अल्पेशनी. ती चेसिंग करताना कंपल्सरी चेस असल्यामुळे तुम्हाला 1 धाव अधिक करावी लागते. सतीश पाटील 37 धावा. अल्पेश कातळकर 4 बॉल 7. सतीश पाटील आपल्याला कॅमेऱ्यावर पाहायला मिळतील. 14 बॉल 37. सतीश पाटील एक जबरदस्त बॅटर. चला ह्यानंतरचा मॅच असेल निंगडीकोंड विपक्ष हरवीत. हरवीतच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी पोचा. निंगडीकोंड विपक्ष हरवीत. चला टॉससाठी या. चला हरवीतचे कॅप्टन पोहोचलेत. निंगडीकोंडच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल टॉससाठी पोचा. पुढील मॅच असेल या मोमीन 11 हरवीत विपक्ष निगडीकोंड. हरवीतचे कॅप्टन पोहोचलेत. निगडीकोंडच्या कॅप्टनला कॉल असेल टॉससाठी पोचा. बॅटर फैसल आपल्याला प्रारंभिक जोडी आणि 7 गंतारे अर्थात पप्पू.
चला आयोजकांच्या सूचनेनुसार मी तुमचं लक्ष वेधेन की पुढचा मॅच चालू मॅचमधून विजयी संघ म्हसळा संघासोबत खेळेल. थोडासा चेंजेस आयोजकांच्या सूचनेनुसार. पहिला बॉल समीर बाबा फैसल साडी. पहिलाच बॉल हवेत खेळला इथे क्षेत्ररक्षक आणि चेंडूच्या खाली पण चेंडू चाललाय सीमारेषा पार. फैसलच्या बॅट मधून हा षटकार. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल समीर बाबा फैसल साडी. आणखीन एक बिग हिट. बॅक टू बॅक तीच दशा तीच लगातारचा दुसरा षटकार. समीर बाबावर हल्ला बोल केला इथं फैसलनी. बॅक टू बॅक दुसरा प्रहार समीर बाबावर. आरावी पक्ष पाभरा मॅच आपण पाहतोय. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे. पुढचा बॉल समीर बाबाचा. आप ट्रॅकर त्याला केलाय पुल. पॉवरफुल सक्सेसफुल देखणा स्ट्रोक षटकार. फैसल सध्या जबरदस्त खेळते. डोळ्याच्या पारनं फेडणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अविश्वसनीय फटकेबाजी. अफलातून सुरुवात इथं. पुढचा बॉल स्लोवर वन पिकअप स्ट्रोक आहे. लगातारचा चौथा षटकार. काय फलंदाजी मैदानात सुरू आहे फैसलची. जबरदस्त फलंदाजी. मॅचची सूत्र हातात घेतली आणि तो सुरुवात झालाय तो थांबायचं नाव घेत नाहीये. आता गोलंदाजाच्या नाकात दम आणलाय त्यांनी. प्रत्येक बॉलला सीमारेषेची ओढ लावले. हा यावेळेस बॅटची कडा घेतली इनसाइड एज विकेटच्या माग. एक सिंगल. संघाची धावसंख्या 25. स्ट्राईक चेंज होईल इथे कंपल्सरी बॅट कट असेल तर. त्यामुळे स्ट्राईक आता 7 कडे येईल. पाच बॉलचं षटक आहे त्यामुळे स्ट्राईक फैसलकडेच राहील. षटक संपलंय. चला बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. सतीश पाटील दुसरं षटक घेऊन श्रीवर्धनचे हार्दिक पांड्या ज्यानं म्हटलं जातं ते सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश पाटील फैसल सध्या जबरदस्त फलंदाजी करतायत. सतीश हो सतीशचं सुद्धा स्वागत केलंय. हार्दिक हार्दिक स्वागत NSC चषक सायगाव मध्ये. हाई षटकार. फैसल काय फलंदाजी करते. 6 बॉल 31 त्यांनी केल्या त्यामध्ये 5 षटकार ठोकलेत. गगनभेदी. फैसल जेव्हा आपल्या रंगात असतो ना पाभरा संघ प्रत्येक वेळेस चॅम्पियन ठरतो. आज हा फॉर्म आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळताना दिसेल का फैसल. पुढचा बॉल सतीश पाटील फैसलसाठी.
हा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे ताबीज, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आणि जवळजवळ 7 चेंडूच्या नंतर आता 7 गंतारे. कॅप्टनला मिळते स्ट्राईक. धावसंख्या 32-58चा पाठलाग करायचा आहे. अजून 26 धावा विजयासाठी पाहिजे आहेत. 7 बॉल 32ची पार्टनरशिप, ज्यामध्ये 7 गंतारेचं खाते उघडलं नाही. पहिला बॉल खेळतील. अल्पेश कातळकर चर्चा करताय सतीशकडे, क्षेत्ररक्षण कसं पाहिजे. पुढचा बॉल, हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जबरदस्त झेल बिलाली इथं टिपलाय. पहिला धक्का इथे मिळालाय तो पाबळा संघाला. इथे मात्र 7 गंतारे माग परत आहेत. पहिला धक्का इथे पाहायला मिळाला. इथे विकेट घेऊन साहिल आरावीला मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. आता न्यू बॅटर स्ट्राईकला अफवान, एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आहे. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पण सतीश पाटील सध्या आता चांगली गोलंदाजी, क्लीन बॉल, दांडी गुल, आणखीन एक बॅटर बाद. सतीश पाटीलचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक पांड्या या नावाने का ओळखलं जातं. जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा विकेट ऑन हॅट्रिक. या षटकातील शेवटचा बॉल सतीश पाटीलला टाकायचा आहे. हॅट्रिक मिळेल का सतीश पाटीलला. नासर भालदारनी या स्पर्धेत पहिली हॅट्रिक केले आणि लगातारचे 2 विकेट घेणारे सतीश पाटील हे 8वे बॉलर आहेत या स्पर्धेतील. त्यापैकी एक बॉलर नासर भालदार ठरले ज्यांनी हॅट्रिक घेतली. अफवान 0 बाद होऊन परत त्यात न्यू बॅटर शफी. हॅट्रिकचा बॉल फेस करतील. पास सुरुवात काय फैसलनी केली होती. षटकानंतर सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला आले आणि जसे दुसरे बॅटर आले विकेट एका मागोमाग एक पाबराचे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 लगातारचे विकेट आले. अर्थात या सगळ्या धावा फैसलच्याच नावावर आहेत. 7 बॉल 32 त्यांनी केलेत. शेवटचा बॉल या षटकातील 5 बॉलचं षटक असल्यामुळे शफी आहे स्ट्राईकला. हॅट्रिकची संधी आहे सतीश पाटीलला. फलंदाजी अफलातून, गोलंदाजी तितकी जबरदस्त. सतीश पाटील 7 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. स्ट्राईकवर शफी 58 धावांचा पाठलाग करताना इथे सुरुवात जबरदस्त स्वप्नवत दिली होती फैसलनी. पुढचा बॉल सतीश पाटीलचा. फटका चांगला आहे शफीच्या बॅटमधून. शफीने आल्या आल्या पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार. 6 धावांसाठी 38 झालेत. आता विजयासाठी समीकरण 10 बॉल 20 धावांचं असेल. आपण स्क्रीनवर पाहतोय 10 बॉल 20. स्पर्धा आपण पाहतोय NSC चषक 2024 नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव ची स्पर्धा. चला फैसल यांच्याकडून या शफीसाठी, अर्थात फैसल आमचे लगडेवाले ज्यूस ज्यांच्याकडे मिळतं त्यांच्याकडून 500 रुपये आलेत शफी तुम्हाला या षटकारावर. फैसल खुश आहेत. शफी पहिल्याच बॉलवर 6 धावांनी खातं उघडलं.
आता अल्पेश कातळकर आलेत. ही मॅच आरावीसाठी कोण जिवंत ठेवू शकतो, मॅच आरावीकडे आणू शकतो तर एकमेव नाव आहे अल्पेश कातळकर. रणपचा आपली तयारी करताना वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळतात अल्पेश कातळकर. 10 बॉल 20ची गरज आहे आता पाबरा संघाला. 10 बॉल 20. फैसल आहेत 32 धावसंख्येवर. 7 बॉल 32 खेळलेत फैसल. अल्पेशचा पहिला बॉल फेस करतील. हो 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 हो, लांब 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 लांब, खूप लांब षटकार फैसलच्या बॅट मधून. काय फलंदाजी सुरू आहे. 8 बॉल 38 खेळलेत फैसल. 44 धावा. रिप्ले मध्ये पाहायला मिळते खूप जबरदस्त स्ट्रोक. मनगडी फटका होता ऑन साइडला. रिस्ट वर्क पाहायला मिळालं. फ्लिक केला होता. 44 धावा. अल्पेशचंही हार्दिक स्वागत केलं षटकाराने. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. समीर बाबा आहेत. थोडंसं पंबल. इथे दुसरी धाव गेली. 2 धावा इथं कंप्लीट होतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 46. 9 बॉल 40. 9 बॉल 40. फैसल. हो हो, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार फैसल. 46 धावांवर पोचतायत. 52 धावा. विजयासाठी पाहिजे आहेत 6 आणि अर्धशतकासाठी पाहिजे आहेत 4. या स्पर्धेतील हे तिसरं अर्धशतक होईल का? पहिलं अर्धशतक आलं होतं तेजस शेट्टीच्या बॅटमधून. दुसरं अर्धशतक आलं होतं सोमजाईसाठी अतुल मार्कंडेकडून. ये बॅट कट. ओहो, दुर्दैवी. फैसल बाद होत आहेत. अर्धशतकाचं स्वप्न भंगतंय. फैसल 11 बॉल 46. संधी होती इथे विजयी षटकार ठोकून अर्धशतकचं सेलिब्रेशन करण्याचं. नजर लागली फैसलच्या फलंदाजीला. 46 धावा. 7 षटकार. काय फलंदाजी. स्क्रीनवर आपण फैसलला पाहतोय. एकही चौकार नाही त्याच्या बॅटमधून. 7च्या 7 षटकार आले. 418च्या स्ट्राईक रेटनी फैसल. जबरदस्त बॅटिंग स्क्रीनवर आपण पाहतोय फैसलला. वेल प्लेड फैसल. बॅट दाखवायचे कॅमेरा तुमच्याकडे आहे. नक्कीच चांगला खेळ केलाय. नाराज आहेत, नाखुश आहेत कारण अर्धशतकाची संधी होती ती संधी त्यांनी गमावली. जबरदस्त खेळ फैसलचा. न्यू बॅटर उमर. 6 धावा अजूनही विजयासाठी पाहिजेत. 58 धावांचं लक्ष. पुढचा बॉल अल्पेश. उमरसाठी फुल टॉस लोअर. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना संपवला इथे उमरनी. 1 बॉल फेस करताना सरळ लोअर फुल टॉस बॉल. षटकार टोकला उमरनी. सामना संपलाय. विजयी संघ मसा संघासोबत खेळेल. पाबरा संघ टॉस करून घ्यायचा आहे.